उत्तरायण सुरू असताना मांसाहार का टाळतात? हे आजचं रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो, तुम्ही कधी ऐकले का की मकर संक्रांतीनंतर लगेच मटण खाणे वाईट म्हणतात? खरंच काही निगेटिव्ह एनर्जी येते का? की फक्त अंधश्रद्धा आहे? आज आपण ॲस्ट्रॉलॉजी प्लस सायन्स दोन्ही बाजूनी सत्य समजून घेणार आहोत. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र मार्गाने जर पाहिलं तर मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यालाच म्हणतात उत्तरनारायणाची सुरुवात. उत्तरायण देवाचा दिवस शास्त्रानुसार. या काळात काय बदलतं? सूर्यकिरणाची दिशा बदलते, पृथ्वीवरील पारण ऊर्जा वाढते, शरीर सात्विक ऊर्जा सहज शोषून घेते. मग मांसाहार का टाळतात? मांसाहार तामसिक ऊर्जा असते. तामसिक प्लस सात्विक ऊर्जा संघर्ष. म्हणून संक्रांतीचा दिवस किंवा दुसऱ्या दिवशी सात्विक ठेवण्याची परंपरा आहे. सायन्स दृष्टिकोनातून पाहिले तर पचनसंस्थेचा बदल. हिवाळ्यानंतर शरीर हलकं आहार स्वीकारायला तयार होतं. मटण, हेवी प्रोटीन, फॅट अचानक घेतल्यास गॅस, आळस, डोकेदुखी, सुस्ती येते. हार्मोनल इफेक्ट. जर तुम्ही जड अन्नामुळे कोर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन वाढतो, मेलेटॉनिन डिस्टर्ब होतो, झोप बिघडते. डिटॉक्स फेस. सणाच्या काळात तीळ, गूळ, दूध हे नॅचरल डिटॉक्स फूड आहेत मित्रांनो. त्यावर लगेच मांसाहार घेतले तर तुमची बॉडी डिटॉक्स ब्रेक करते. निगेटिव्ह एनर्जी खरंच असते का? स्पिरिच्युअल आणि सायकोलॉजिकल ट्रूथ मार्गे जर पाहिलं, भूत प्रेत बाधा काहीही अचानक होत नाही किंवा हे नसतेच. फक्त आपल्या मनाचे विचार असतात. मनावर परिणाम होतो अपराध भाव, अस्वस्थता, चिडचिड, घरात टेन्शन. हेच लोक निगेटिव्ह एनर्जी म्हणून अनुभवतात. घरातील वातावरण पूजेमुळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन होते. मांसाहार खाल्ले तर वास, जडपणा, अस्वस्थता येते. एनर्जी मिसमॅच देखील होते. काय करावे? काय टाळावे? योग्य काय? संक्रांतीनंतर किमान 1 दिवस सात्विक राहा. शक्य असल्यास 3 दिवस उत्तम राहा. भाजी, भाकरी, वरण, भात, दूध टाळा. मटण, दारू, उशिरा झोप, राग, वाद या गोष्टी टाळा. मांसाहार झाला तर घाबरू नका. काहीही वाईट होत नाही. फक्त दुसऱ्या दिवशी देवाला नमस्कार, थोडं दान, मन शांत ठेवा. बॅलन्स रिस्टोअर करा. म्हणजेच मकर संक्रांत तर मांसाहार टाळण्यामागे अंधश्रद्धा नाही, तर शरीर मन ऊर्जेचा समतोल आहे. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर ते देखील सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.